पाण्यासारखा पैसा खर्च करूनही मुंबईकरांचा जीव धोक्यातच। दुसऱ्याच पावसात मॅनहोलमध्ये व्यक्ती पडल्याची तिसरी घटना समोर आली आहे। चौकशी करू एवढं सांगून महापौरांची जबाबदारी संपते का? मुंबईकरांचे जीव प्रशासनासाठी स्वस्त आहेत का? बाता मोठमोठ्या, वास्तवात खबरदारी ढिम्मक का? हा सवाल आहे मुंबईकरांचा। पाण्यासारखा पैसा खर्च केला जातोय तरीही मुंबईकरांचा जीव धोक्यातच का? दुसऱ्याच पावसात मॅनहोलमध्ये व्यक्ती पडल्याची ही तिसरी घटना आहे। चौकशी करू एवढं सांगून महापौरांची जबाबदारी संपते का? ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणचं हे सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय। साकीनाका इथे मॅनहोलमध्ये पडून या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि याची जबाबदारी पालिका आयुक्तांची आहे असं उपमहापौरांनी म्हटलंय। ही आज दुर्दैवी घटना घडली सकाळी 11:30-12च्या आसपास। एक मॅन्युअल ओपन केल्यानंतर ज्या बॅरिकेटिंग्स या प्रॉपर लावले नव्हते, तर ते प्रॉपर लावले नसल्यामुळे एक व्यक्ती जी रस्त्याने जात होती ती व्यक्ती फोन बोलत असताना ते बोलू दे जात असताना त्या मॅन्युअलमध्ये पडल्यामुळे तिचा दुर्दैवी अंत झाला। आणि या घटनेला जी जबाबदार आहेत, कारण आमच्या परिरक्षण विभागाला पूर्ण सक्त ताकीद दिली होती की पावसाळ्यामध्ये कुठल्याही मॅन्युअल्स जाळ्या उघडू नका। ज्या गोल मॅन्युअल्स आहेत त्याच्यावर 100% आपण जाळ्या बसवलेल्या आहेत, पण या मोठ्या ज्या जाळ्या आहेत त्या ओपन करत नाही आपण जनरली, पण त्या आपण ओपन करायच्याच नाहीत। कुठल्याही असे इन्स्ट्रक्शन असताना सुद्धा ओपन का केली आणि ओपन नसते त्यांच्यावर आपण कारवाई करू। पण नेमकं कोणी ओपन केली या सगळ्या संदर्भातली काय माहिती आहे का तुमच्याकडे? अशी माहिती आहे माझ्याकडे 2 वर्षापूर्वी या कॉन्ट्रॅक्टरलाच काम दिलं होतं, ज्याचं नाव कळालं आता। नाव काय त्या कॉन्ट्रॅक्टर? रघुवीर म्हणून नाव आहे तिचं, तर रघुवीर काय तर आहे। काय काम होतं, कशासाठी केलं? तो जाळ्या रिपेअरिंगचंच काम करतो। तो इथे जागी काय रिपेअरिंग करण्यासाठी केलं तर काय केली ती चौकशी चालू आहे, त्यानंतर त्यावर कारवाई। अधिकाऱ्यांच्यावर दबाव एवढा आहे, पॉलिटिकल इंटरफेरन्स एवढा वाढलेला आहे, नगरसेवक, आमदार, मंत्री या सगळ्यांचा विशिष्ट जो इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट जपण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्यांच्यावर आहे। बाकी जनता अशी वाहून गेली तरी त्यांना काय फरक? हे नवीन काय, हे दरवर्षी होतं। आपल्याला काळजीच नाही, लोकांच्या जीवना मरणांची एकदा काळजी संपली की सगळंच संपलं। सत्ता ही फक्त मौज मजा करण्यासाठी आहे, सत्ता ही लोकांसाठी नाही, सामाजिक विकासासाठी नाही, समाजासाठी नाही असं जेव्हा वाटायला लागतं आणि पैशाच्या जोरावर सत्ता आणि सत्ताच्या जोरावर पैसा हे सगळं गणित तिळंबाजीमध्ये जमायला लागतं, तर सगळं संपलेलं असतं। 10:30 बजे की घटना है सवेरे, और 10:30 बजे वो मैनहोल में वो आदमी लगभग 54-55 साल का आदमी था, वो गिरा और उसको अभी बड़ी मशक्कत करके निकाला गया है तीसरे मैनहोल पे, 3 नंबर के मैनहोल में, और निकाल कर अस्पताल ले गए हैं राजावाड़ी। लेकिन जो कंडीशन देखा गया है उससे बचने की संभावना बहुत कम है। लेकिन प्रशासन पे इस तरह से सवाल खड़े हो रहे हैं कि एक मैनहोल में व्यक्ति गिर जाता है और किसी महानगर पालिका जिम्मेदार है। सीधे महानगर पालिका के अधिकारियों को इनके ऊपर FIR लॉन्च होना चाहिए और इनको सीधे